अपडेट न्यूज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे लोकशाहीचा गळा घोटला गेल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे। दबाव तंत्राचा वापर, सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला गेल्याचा गंभीर दावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केला। पैसा आणि सत्तेचा गैरवापर, निवडणूक प्रक्रियेत पैसा आणि सत्तेचा उघड गैरवापर झाल्याने लोकशाही धोक्यात आल्याचं नाईक म्हणाले। मतदारांवर अन्याय, उमेदवारांना माघार घ्यायला लावल्यामुळे मतदारांना त्यांच्या पसंतीचा पर्याय निवडण्यापासून वंचित ठेवण्यात आला आहे। निष्पक्ष चौकशीची मागणी या संपूर्ण प्रकाराबाबत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रार, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या गैरप्रकाराविरोधात निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे। बाहेरील उमेदवाराला आक्षेप, जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाला डावलून स्थानिक प्रश्नांची जाण नसलेल्या बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला। जनतेचा अपमान, बाहेरील उमेदवाराला लादणे हा यवतमाळच्या मतदारांच्या भावनांचा आणि स्थानिक नेतृत्वाचा अपमान असल्याची टीका करण्यात आली। आक्रमक आंदोलनाचा इशारा, सत्ताधाऱ्यांच्या या उन्मादाविरोधात आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी विरोधी पक्ष म्हणून अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचा निर्धार सचिन नाईक यांनी व्यक्त केला। नेत्यांची उपस्थिती या पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह आरिज बेग, संजय ठाकरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। संपादक सय्यद मतीन। आणि अशा प्रकारची लोकशाही आता आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना मान्य आहे का, हाही एक मोठा प्रश्न आहे। ठीक आहे की काँग्रेस म्हणून त्याच्यामध्ये काही भूमिका झाल्या असतील, परंतु यांनी भागणार नाही। या ठिकाणी माझं आपल्या माध्यमातून इतरही राजकीय पक्षांना आव्हान आहे, माझे जिल्ह्याच्या समस्त नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आता ही लोकशाहीची धुरा स्वतःच्या हातामध्ये घेण्याची गरज आहे। आणि जर त्यांनी ही लोकशाहीची धुरा जर हातात घेतली नाही तर या जिल्ह्याच्या लोकशाहीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। इथे जो चाललेला राजरोषपणे चाललेला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार संपणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी या लोकशाहीला आता सर्वांनी हातामध्ये घेण्याची गरज आहे। आनंदाची गोष्ट आहे की काही लोक या अनुषंगाने जागृत होत आहेत। काही या निवडणुकीच्या अनुषंगाने काही नगरसेवकांनी सुद्धा आता भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की ही जी निवडणूक झालेली आहे, जे लोक ज्यांनी म्हणजे राजकीय पक्षाचे असतील, इतरही जे लोक आहेत, ज्या लोकांनी अशा प्रकारे विड्रॉल घेतलेला आहे त्याची एक चौकशी झाली पाहिजे। जे फ्री अँड फेअर इलेक्शन, हे जे निवडणुकीचं जे सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे, त्या दृष्टीने निवडणूक अधिकाऱ्यांनी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावी। या संदर्भात काँग्रेस पक्षाने आणि इतरही वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र असेल, आपले चीफ इलेक्टोरल ऑफिसर असतील राज्याचे आणि जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडे ती मागणी केली आहे। त्याचबरोबर नोटाची सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे की कारण हे नोटा हा एक संवैधानिक अधिकार त्या व्यवस्थेचा आहे, तो संवैधानिक अधिकार अशा परिस्थितीमध्ये दिला पाहिजे, ही मागणी केलेली आहे। आता या संदर्भात काय निवडणूक आयोगाने, निवडणूक अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतलेला आहे याची शहानिशा आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन घेणार आहे। मला ही पण माहिती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.